नमस्कार श्रोतेहो, 15 मे ते 14 जून या कालखंडामध्ये मकर राशीचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. द्वितीय स्थानामध्ये राहू हा आर्थिक निर्णय योग्य विचार करून घ्यायला लावणार आहे. जवळचे नातेवाईक, आप्तसोपी यांची जबाबदारी तुम्हाला काही कारणास्तव काही काळापुरती का होईना पण ती घ्यावीच लागेल. त्यांना तुम्हाला मदत करावी लागेल. खाणेपिणे यावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन व्यवसाय करण्यासाठी मनामध्ये विचार सुरू झाला तर कार्यसिद्धी होईल. नोकरीत प्रमोशन, बढती मिळेल. उत्पन्नामध्ये वाढ होईल. जीवन जगण्याचा दर्जा वाढेल. धनवृद्धी होईल. काही चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडेही तुमचा कल राहील. त्याचप्रमाणे कुलदेवता, कुलदेवी दर्शनाचा योग येईल. काहींना नवीन वाहन खरेदीचे बेत सुद्धा याच कालखंडामध्ये पूर्ण होतील. विद्यार्थी व विद्याभ्यासामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती जाणवून येईल. नवीन ॲडमिशन होतील. व्यवसाय, व्यापार, शेतकरी, नवीन नोकर चाकर मिळतील. योग्य पद्धतीने काम तुमचे सुरू राहील. मामा व आत्या यांची भेट होईल. त्यांच्याकडून काही बक्षीस किंवा गिफ्ट तुम्हाला मिळेल. पती पत्नीमधील वादविवाद कमी होतील. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये अडथळे जे चालू आहेत ते आता कमी होतील. पण शत्रू मात्र तुमचे डोके वर काढेल आणि काहीतरी अडचणी निर्माण करेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. भागीदारीतील जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये राहील. त्यामुळे ते वादविवाद टाळण्याचा तुम्ही जर प्रयत्न केला तर ते जास्त संयुक्तिक राहील. पंचमात होणारी अमावास्या, शिक्षण, उच्च शिक्षण या बाबतीत विनाकारण तुम्हाला चिंता वाटेल. पालकांना संतती, आरोग्य व शिक्षणाची चिंता याच कालखंडामध्ये वाटेल. शुभम भवतु.